ओके, सो आता आपण बघू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन किंवा कार्बन आयन. ठीक आहे. आता तुमच्याकडे एक कंपाऊंड असणार, त्या कंपाऊंडमध्ये कार्बनवर एक तर पॉझिटिव्ह चार्ज असणार, एक तर निगेटिव्ह चार्ज असणार. आणि आता आपल्याला क्वेश्चन विचारतील की यांच्या स्टॅबिलिटी ऑर्डर सांगा. ओके, तर सगळ्यात पहिला आपण एकदम सोपा क्वेश्चनपासून स्टार्ट करू. पहिला क्वेश्चन त्यांनी विचारला, सपोज CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH3 पॉझिटिव्ह, CH3 बॉन्ड CH बॉन्ड CH3 पॉझिटिव्ह, CH3 बॉन्ड CH2 पॉझिटिव्ह अँड CH3 पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता हे तुम्हाला 4 कंपाऊंड देऊन दिले त्यांनी A B C आणि D, आणि आपल्याला विचारलं स्टॅबिलिटी ऑर्डर. आता तसे तर चौघे अनस्टेबल आहेत, पण तिच्यात सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे किंवा सगळ्यात जास्त अनस्टेबल कोण आहे. आता तुम्ही नीट बघा, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा जेवढा वाढेल तेवढा कार्बन तुमचा जो आहे तो अनस्टेबल फील करणार. आता पॉझिटिव्ह चार्ज हटवायचा आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आहे. म्हणजे अगर या कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज हटवायचा आहे तर या कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करायला लागतील. तर आता तुम्ही नीट बघा, प्रत्येक 4ही केसमध्ये कार्बनवरच पॉझिटिव्ह आहे. आपण असे बरेचसे एक्झाम्पल बघू की त्या केसमध्ये एका एक्झाम्पलमध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह आहे तर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. तर ते एक क्वेश्चन सॉल्व्ह करणं आता इम्पॉर्टंटच नाही, आपण या क्वेश्चनवरनं काय काय पॉईंट जनरेट करू शकतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर आता पहिली तर आपण नोटीस करायचं की गिवन जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये सारख्याच ॲटमवर चार्ज आहे का. म्हणजे बघा, तुम्ही 4हीमध्ये कार्बनवरच पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, चला तो पॉईंट आता आपला क्लिअर झाला. सेकंड, अगर तुम्ही पॉईंट बघसाल तर हा जो कार्बनवर पॉझिटिव्ह आहे, या कार्बनवर पॉझिटिव्ह आहे तो कार्बन कुठल्या सबस्टन्सला कनेक्टेड आहे. तर तुम्ही नीट बघा, मिथाईल ग्रुप जे आहेत हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत, म्हणजे प्लस वाले लोक आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन देणार आहेत. तर जेवढे या कार्बनला प्लस वाले लोक लागतील तेवढा तो कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होणार, कारण की प्लस वाले कसे असतात, इलेक्ट्रॉन देणारे असतात. आता तुम्ही नीट बघा, या कार्बनला 3 लोक इलेक्ट्रॉन देणार आहेत, या कार्बनला 2 लोक इलेक्ट्रॉन देणार आहेत, याला एकच आहे आणि याला एक पण नाही. तर जेवढा तुमचा प्लस इफेक्ट जास्त तेवढा तुमचा कार्बनवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कमी होणार. आणि अगर कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होणार तर तुम्ही जास्त स्टॅबिलिटी घेसाल. सो मी इथे एक पॉईंट लिहू शकतो, मोर द प्लस इफेक्ट more is the stability of carbocation. more is the plus effect, more is the stability of carbocation. तर मला सांगा, प्लस इफेक्ट सगळ्यात जास्त कुठे आहे. टर्शियरीच्या केसमध्ये सगळ्यात जास्त प्लस इफेक्ट आहे, म्हणजे या केसमध्ये कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज एवढा अनस्टेबल नाही आहे. तर मी सगळ्यात स्टॅबिलिटी ऑर्डर जे आहे, मी स्टॅबिलिटी ऑर्डर लिहिणार की ए हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे बीपेक्षा, बी हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे सीपेक्षा, आणि सी हा स्टेबल आहे डीपेक्षा. दिस इज द स्टॅबिलिटी ऑर्डर. पण गाईज, हाच अगर क्वेश्चन अगर बदलला आणि क्वेश्चन अगर कार्बन आयनबद्दल आला, CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH3, CH3 बॉन्ड CH बॉन्ड CH3, CH3 बॉन्ड CH2 आणि CH3 निगेटिव्ह. आता हे कार्बन आयन झाले, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज. तर अगर हा कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज वाढला तर हा आणखी अनस्टेबल बनणार. तर आपल्याला आता काय करायचं आहे, कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज कमी करायचा आहे. निगेटिव्ह चार्ज अगर कमी करायचा आहे, तुम्हाला इलेक्ट्रॉन खेचणारा पाहिजे. अगर या सपोज या ग्रुपनं अगर या कार्बनवरचे इलेक्ट्रॉन खेचले तर कार्बनवरून इलेक्ट्रॉन दूर जातील, म्हणजे कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज कमी होणार आणि कार्बनला त्याचीच गरज आहे. पण तुम्ही नीट बघा, हा जो कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे या कार्बनला प्लसवाले लोक अटॅच आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन देणार आहे. आता या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे, अगर परत इलेक्ट्रॉन देणारे लोक अटॅच होतील त्या कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज आणखी वाढणार, आणि निगेटिव्ह चार्ज अगर आणखी वाढला तर तो कंपाऊंड अनस्टेबल होईल. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा कार्बनवर निगेटिव्ह चार्ज असते तेव्हा प्लस हा इफेक्ट कसा पाहिजे तुम्हाला, कमी. तर सगळ्यात प्लस हा इफेक्ट कमी बघा इथं आहे. या कार्बनला कुठलाच प्लस हा ग्रुप अटॅच नाही. या कार्बनला एक मिथाईल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे एक प्लस वाला आहे. या कार्बनला 2 प्लस वाले लोक आहेत आणि या कार्बनला 3 प्लस वाले लोक आहेत. तर सगळ्यात प्लस हा इफेक्ट कमी कुठे आहे, इथं. सगळ्यात प्लस हा इफेक्ट कमी इथं आहे, म्हणून हा जास्त स्टेबल. का, कारण की प्लस वाले लोक इलेक्ट्रॉन देतात. आता कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे, आता इलेक्ट्रॉन देणार नाही, घेणारे पाहिजे. घेणारा तर आहेच नाही, पण देणारे आहेत. इथे एक बी नाही, इथं एक आहे, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. म्हणून मी असं म्हणू शकतो, जसं इथं काय म्हटलं, पॉझिटिव्ह चार्ज अगर कमी करायचा असणार तर प्लसवाले लोक जास्त पाहिजेत. पण अगर निगेटिव्ह चार्ज कमी करायचा आहे तुम्हाला तर प्लसवाले लोक कमी पाहिजेत. म्हणजे इथं म्हटलं होतं मोर द प्लस इफेक्ट मोर इज द स्टॅबिलिटी, पण इथं म्हणणार मोर द प्लस इफेक्ट लेस इज द स्टॅबिलिटी ऑफ कार्बन आयन. सो नेक्स्ट पॉइंट आहे, लेसर द प्लस इफेक्ट, lesser the plus effect
more is the stability of carbon ion. लेसर द प्लस इफेक्ट मोर इज द स्टेबिलिटी ऑफ कार्बन आयन. तर मी म्हणतो की याच्यात सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे, हा वाला. त्याच्यानंतर मग हा त्याच्यापेक्षा कमी, सगळ्यात कमी अनस्टेबल हा आहे. ओके, तो आपण स्टॅबिलिटी ऑर्डर काय लिहू की डी हा सगळ्यात स्टेबल आहे, सी पेक्षा सी हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे, बी पेक्षा बी हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे ए पेक्षा. मी परत एकदा सांगतो, प्लस वाले लोक इलेक्ट्रॉन देणारे असतात. या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे, याला इलेक्ट्रॉन पाहिजेत का, नाही. मग जेवढे लोक देतील तेवढा हा अनस्टेबल बनेल. कार्बनवर जेव्हा प्लस होता याला देणारे पाहिजे होते, जेवढे देणारे जास्त तेवढा हा स्टेबल. म्हणून इथं देणारे जास्त पाहिजेत, इथं देणारे कमी पाहिजेत. अंडरस्टूड. सो हे कार्बोकटायन आणि कार्बन आयनची आपण स्टेबिलिटी बघू. नेक्स्ट एक एक्झाम्पल आता बघू आपण. हे 2 झाले. या 2 एक्झाम्पलमध्ये आता आपले 2 पॉईंट बनले. ओके, नंतरचं एक एक्झाम्पल आपण बघू. फ्लोरीन बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 प्लस, क्लोरीन बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 प्लस, ब्रोमीन बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 प्लस, आयोडीन बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 प्लस. बघा हा कार्बोकटायन आहे. ठीक आहे, आता याच्यात आपल्याला स्टेबिलिटी ऑर्डर विचारली. आता तुम्ही नीट बघा, चारही केसमध्ये कार्बनवरच पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, हे तर झाली सिमिलॅरिटी. पण डिफरन्स बघा काय, या तुमच्या ग्रुपला मायनस वाला अटॅच आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आता आपल्याला माहीत आहे मायनस ग्रुपची ऑर्डरमध्ये तुम्हाला माहीत आहे फ्लोरीन सगळ्यात चांगला इलेक्ट्रॉन खेचतो क्लोरीनपेक्षा, क्लोरीन चांगला खेचतो ब्रोमीनपेक्षा, आणि ब्रोमीन चांगला खेचतो आयोडीनपेक्षा, इलेक्ट्रॉन खेचणार आहे. पण आता सांगा, या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यातल्या त्यात हा इलेक्ट्रॉन ओढून राहिला. इलेक्ट्रॉन अगर ओढीन तर याचा पॉझिटिव्ह चार्ज आणखी वाढीन. पण अगर तुम्ही आयोडीन बघसान ॲज कम्पेअर टू फ्लोरीन, तर आयोडीन एवढा खतरनाक इलेक्ट्रॉन ओढून नाही राहिला. म्हणजे अगर हा कमी इलेक्ट्रॉन ओढून राहिला तर याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढून नाही राहिला. तर तुम्ही सगळ्यात जास्त स्टेबल कोणाला मानसान, याच्या. म्हणून स्टॅबिलिटी ऑर्डर काय ना, तुमचा डी हा सगळ्यात चांगला स्टेबल आहे, दॅन सी, दॅन बी, दॅन ए. एमध्ये कंपाऊंड खूप जास्त अनस्टेबल आहे, कारण की फ्लोरीन इलेक्ट्रॉन खूप खतरनाक ओढून राहिला आणि याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज आणखी वाढून राहिला. पहिलेच इलेक्ट्रॉन नाही, त्यातल्या हा खूप खतरनाक ओढून राहिला, तर आणखी अनस्टेबल बनणार. पण अगर क्वेश्चन असा विचारला असता त्यांनी आपल्याला, तुम्ही हे लिहून घेतलं. आता नेक्स्ट क्वेश्चन बनवा, निगेटिव्ह चार्ज. पण हाच अगर क्वेश्चन आपल्याला असा विचारला की कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे. आता कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज तेव्हाच कमी होणार जेव्हा याच्यावरनं कोणी इलेक्ट्रॉन खेचणार. मग आता सांगा, या केसमध्ये तुम्हाला चांगला खेचणारा पाहिजे, कारण की अगर इलेक्ट्रॉन जातील तर हा निगेटिव्ह चार्ज कमी होईल. मग सगळ्यात चांगला खेचणारा कोण आहे चौघांपैकी, हा. तर हा सगळ्यात चांगला स्टेबल, मग हा, मग हा, मग हा. तर या केसमध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर काय येणार, ए, बी, सी अँड डी. अंडरस्टूड. तर कुठला चार्ज आहे तो बघायचा, आणि मायनस ग्रुप अटॅच आहे की प्लस ग्रुप अटॅच आहे ते बघायचं. पॉझिटिव्ह चार्ज असणार तर काय होणार, आणि निगेटिव्ह चार्ज असणार तर काय होणार. आपण एक आणखी नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. आता याच्यावरचं आणखी एक एक्झाम्पल असं बघायचं झालं तर हे घेऊ. सपोज हे 4 कंपाऊंड आहेत आपल्यासमोर, आणि त्यांनी म्हटलं की हा याच्यावर एक पॉझिटिव्ह आहे, याच्यावर 3च आहेत. ओके, ठीक आहे. आता तो म्हणतो की हे कार्बोकटायन आहेत आणि यांची स्टॅबिलिटी ऑर्डर सांगा आम्हाला कुठली आहे. आता तुम्ही नीट बघा, हा जो आहे हा प्रायमरी कार्बन आहे. ओके, हा जो आहे हा सेकंडरी कार्बन आहे, आणि हा जो आहे हा टर्शरी कार्बन आहे. आता पॉझिटिव्ह चार्ज अगर असला तर आपल्याला जास्तीत जास्त लोक अटॅच पाहिजेत प्लसवाले. तुम्ही नीट बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याला हा एक ग्रुप अटॅच आहे, प्रायमरी आहे ना. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याला 2 लोक अटॅच आहेत, सेकंडरी आहे. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याला 3 लोक अटॅच आहेत, टर्शरी आहे. तर जेवढे जास्त लोक अटॅच, मोर द प्लस इफेक्ट, मोर इज द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन. मग या तिघांपैकी सगळ्यात जास्त स्टेबल जो असणार तो असणार बी, कारण की टर्शरी आहे. त्याच्यानंतर लागणार नंबर सीचा, सेकंडरी, आणि त्याच्यानंतर नंबर लागणार प्रायमरीचा. स्टॅबिलिटी ऑर्डर. ओके. आता अगर फॉर एक्झाम्पल हाच क्वेश्चन अगर आपल्याला असा विचारला, मायनस मायनस आणि मायनस. आता हा झाला कार्बन आहे, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज. आता या कार्बनला मिथाइल ग्रुप कार्बन अटॅच आहे, म्हणजे प्लस वाला आहे. या कार्बनलाही प्लस वाले लोक अटॅच आहेत, आणि या कार्बनलाही प्लस वाले लोक अटॅच आहेत. मग आता तुम्ही डिसाईड करा की प्लस वाले लोक आता निगेटिव्ह चार्ज असताना जास्त पाहिजेत की कमी पाहिजेत.
हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून बघायचा. तुम्ही या केसमध्ये काय म्हणणार की हा प्रायमरी आहे, याला एकच जण अटॅच आहे देणारा. हा टर्शरी आहे, याला 3 जण अटॅच आहेत देणार आहे. हा सेकंडरी आहे, याला 2 लोक अटॅच आहेत देणार आहे. तर मला आता देणारे कमी पाहिजेत, कारण की जेवढे इलेक्ट्रॉन ते देतील तेवढा माझा निगेटिव्ह चार्ज वाढेल. तर सगळ्यात कमी देणारे कुठे आहेत? इथं. हा सगळ्यात चांगला स्टेबल, मग हा स्टेबल, आणि मग लागतो नंबर याचा. म्हणजे कार्बोकॅटायन आणि कार्बन आयन एकामेकाच्या उलट्या स्टॅबिलिटी आहेत. अंडरस्टूड? तुम्ही दोन्ही प्रॅक्टिस करायची किंवा दोनपैकी एक तरी चांगली प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन जमते. नेक्स्ट क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करू स्टॅबिलिटीवर परत. हा एक एक्झाममध्ये तुमच्या विचारलेला क्वेश्चन आहे, NCERTच्या बुकमध्ये गिव्हन पण आहे. आता यांच्या स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला विचारला आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट परत तोच बघायचा की चारी याच्यात कार्बनवरच पॉझिटिव्ह चार्ज आहे का? हा, चारी याच्यात कार्बनवरच पॉझिटिव्ह चार्ज आहे. सेकंड, चारीच्या चारी कार्बन जे आहेत प्रायमरी आहेत. इफ यू नोटीस प्रॉपरली चौघं प्रायमरी आहेत. हां, अगर कोणी प्रायमरी असता, मग सेकंडरी असता, मग टर्शियर असता, तुम्ही फटकन ऑर्डर लावून टाकली असती. ओके, पण इथं चारी प्रायमरी आहेत. तर एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची, जेवढा जास्त अल्किल ग्रुप अटॅच राहतील, जेवढे जास्त अल्किल ग्रुप अटॅच असतील, म्हणजे मला म्हणायचं आहे की हा एक कार्बन आहे आणि या कार्बनला आता अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. तर अल्काइल ग्रुप हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात, प्लस यावाले लोक असतात. अगर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर आपल्याला जेवढे देणारे जास्त तेवढं चांगलं. म्हणून हमेशा लक्षात ठेवायचं की अगर कार्बोकॅटायन आहे तुमच्याकडे, तर जेवढे जास्त ग्रुप अटॅच आहेत अल्किल ग्रुप, तेवढी तुमची चांगली स्टॅबिलिटी. इथं बघा 3 लोकांची रिंग आहे, इथं 4 लोकांची रिंग आहे, इथं 5 लोकांची रिंग आहे, इथं 6 लोकांची रिंग आहे. तुम्ही म्हणतो इथं 6 लोकांची रिंग आहे, तर इथे इलेक्ट्रॉन चांगले देऊन राहिला हा, म्हणून हा चांगला स्टेबल आहे. म्हणून स्टॅबिलिटी ऑर्डर काय येणार तुमची की डी हा सगळ्यात चांगला स्टेबल आहे सी पेक्षा, सी हा चांगला स्टेबल आहे बी पेक्षा, आणि बी हा चांगला स्टेबल आहे ए पेक्षा. तो मोर द अल्काइल ग्रुप, मोर इज द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. दिस इज द नेक्स्ट पॉइंट. मोर द अल्काइल ग्रुप, more is the stability of कार्बोकॅटायन. आणि हाच अगर निगेटिव्ह चार्ज असता तर हीच गोष्ट तुमची उलटी झाली असती. बरोबर आहे? मी पॉझिटिव्ह चार्जसाठी सांगून राहिलो, तुम्ही त्याचा उलटं करून निगेटिव्ह चार्जसोबत स्टडी करू शकता. इट्स अ बेसिक थिंग. ओके, नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू आता याच्यावर. क्वेश्चन आहे आपला, सपोज ओके, यांच्या स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला बघायच्यात. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर सांगा म्हणते. तर तुम्ही नीट बघा, तिघांमध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहेत, पण तिन्ही कार्बन आहेत जे अलग अलग आहेत. हा अगर कार्बन बघसान तर हा प्रायमरी आहे, हा टर्शियरी आहे, हा सेकंडरी आहे. तर आपण कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीमध्ये म्हणू शकतो की टर्शियरी अगर कार्बोकॅटायन असणार तर तो जास्त स्टेबल असतो. तर इथं स्टेबिलिटी ऑर्डर काय असणार तुमचा? बी हा सगळ्यात चांगला स्टेबल आहे, कारण की 3 लोक देणार आहेत. 3 लोक अगर इलेक्ट्रॉन देऊन आले तर हा पॉझिटिव्ह चार्ज कमी होणार. या केसमध्ये 2च लोक देणार आहेत, एक हा वाला आणि एक हा वाला, म्हणजे सेकंडरी आहे हा. त्याची स्टॅबिलिटी याच्यापेक्षा कमी असणार, म्हणून बी नंतर नंबर लागेल सीचा. या केसमध्ये बघा हा एकच जण देणार आहे, तर हा पॉझिटिव्ह चार्ज एवढा कमी नाही होणार जेवढा हा वाला, आणि हा एवढा कमी नाही होणार जेवढा हा कमी झाला. म्हणून सगळ्यात चांगला स्टेबल हा, मग हा, मग हा. दॅट इज टर्शियरी, सेकंडरी, प्रायमरी. सो युअर स्टॅबिलिटी ऑर्डर इज BCA. नेक्स्ट क्वेश्चन आता आपल्याला विचारला, सपोज CH2 बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH बॉन्ड, F बॉन्ड, CH2 पॉझिटिव्ह, CH3 बॉन्ड, CH बॉन्ड, F बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH2 पॉझिटिव्ह, and CH bond, F bond, CH2 bond, CH2 bond, CH2 positive. See, this is the best example. कंडिशन काय की तुमचा एक सबस्टन्स आहे, ज्या सबस्टन्समध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे कार्बोकॅटायन आहे. तिन्ही केसमध्ये कार्बनवरच पॉझिटिव्ह चार्ज आहे. तिन्ही कार्बन जे आहेत ते प्रायमरी कार्बन आहेत. ओके, चला 2 पॉईंट आपल्या डोक्यातून निघाले. नेक्स्ट आहे, आता हा जो कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, या कार्बनवरच्या पॉझिटिव्ह चार्जला हा जो ग्रुप अटॅच आहे, कारण की हे तो कॉमन आहे तिन्ही याच्यात. बरोबर आहे? जे अनकॉमन आहे ते कोण आहे? फ्लोरीनची पोझिशन. तर तुम्ही नीट बघा, हा जो सबस्टन्स आहे जो की कार्बोकॅटायन आहे, याला हा ग्रुप अटॅच आहे, इथं हा ग्रुप अटॅच आहे, इथं हा ग्रुप अटॅच आहे. चला, ही गोष्ट कॉमन झाली की एक मायनस आयवाला आहे. मायनस आयवाला इलेक्ट्रॉन खेचणार असते,
अगर या कार्बनवर ऑलरेडी इलेक्ट्रॉन नाही आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्यात हा खेचून राहिला तर आता ऑफकोर्स अनस्टेबल आहे. पण तुम्ही नीट बघा, जो जवळ आहे तो खतरनाक इलेक्ट्रॉन खेचीन, जो थोडा दूर आहे तो एवढा चांगला इलेक्ट्रॉन नाही खेचीन, आणि खूप जास्तच जो दूर आहे तो एवढा खास इलेक्ट्रॉन खेचणार नाही. तर मला सांगा, या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्या जवळ हा फ्लोरीन आहे म्हणजे इलेक्ट्रॉन खेचणारा, इथं थोडा दूर आहे आणि इथं खूप जास्त दूर आहे, तर मी म्हणतो सगळ्यात स्टेबल हा असणार. कारण की या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि याच्याकडनं इलेक्ट्रॉन नेणारा जो ग्रुप आहे तो खूप दूर आहे म्हणजे याला एवढा त्रास नाही आहे. तर सगळ्यात स्टेबल कोण असणार तुमचा? सी. त्याच्यानंतर नंबर लागणार तुमचा बी आणि त्याच्यानंतर तुमचा नंबर लागणार ए. आता याच्यावरनं एक पॉईंट काय क्लिअर होते की अगर -I ग्रुपचं अगर डिस्टन्स जास्त असलं तर तुमच्या कार्बोकटायनची जी स्टॅबिलिटी असते ती जास्त असते. म्हणजे काय, डिस्टन्सवर एक खूप कामाचा पॉईंट आहे, तुम्ही नोटमध्ये लिहून टाकायचा डिस्टन्ससाठी. डिस्टन्ससाठी काय की अगर तुमचा कार्बोकटायन असणार आणि -I ग्रुपची अगर पोझिशन दूर असणार तो हा जास्त स्टेबल, म्हणजे जेवढा जास्त दूर -I ग्रुप तेवढा जास्त स्टेबल कार्बोकटायन. ओके, सो मोर द डिस्टन्स ऑफ -I group, more is the stability of कार्बोकटायन. किंवा एक काम करा, हे सगळे रूल न लिहिता तुम्ही फक्त शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचा पॉईंट डिस्टन्सचा, म्हणजे डिस्टन्स हे आपलं हमेशा मॅटर करणार. पण अगर हाच क्वेश्चन, आता सपोज हा तुम्ही लिहून घ्या, पण अगर हाच क्वेश्चन अगर मी बदलला, सपोज निगेटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आता नीट बघा, आता कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे, लागलेले -I ग्रुपच आहेत. आता ह्या कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज जाण्यासाठी याचं कोणतरी इलेक्ट्रॉन खेचले पाहिजेत. मला सांगा सगळ्यात चांगलं इलेक्ट्रॉन कुठे खेचले जाऊन राहिले? जो जवळ आहे. कारण की हा आता फ्लोरीन ते इलेक्ट्रॉन खेचणारच आणि कार्बन पण बनकी मला इलेक्ट्रॉन खेचणारच पाहिजे, जेणेकरून माझ्याकडचे इलेक्ट्रॉन चालले जातील. तर इथे इलेक्ट्रॉन चांगले खेचून राहिला, इथे एवढे खास नाही, इथं खूपच खराब. तर मी काय म्हणतो, सगळ्यात चांगला स्टेबल कंपाऊंड तुमचा आता असणार आहे, कारण की इथे इलेक्ट्रॉन लवकर खिचले चालले. तर जेव्हा कार्ब अनायन आहे तेव्हा आता स्टॅबिलिटी ऑर्डर काय येणार? ए हा खूप चांगला आहे बी पेक्षा, बी हा खूप चांगला आहे सी पेक्षा. म्हणून तुम्ही डिस्टन्स मॅटर करते. तर जेव्हा जेव्हा कार्बोकटायन आणि कार्बन आयनचा तुम्ही स्टॅबिलिटी बघसाल तर सिक्वेन्सनुसार काय काय गोष्टी बघायच्या की जो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज आहे तो सारख्याच ॲटमवर आहे का, म्हणजे कार्बनवरच आहे का. आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल गेले तेवढ्यात तर ते झालं. पुढे आता काही एक्झाम्पल येतील त्याच्यात आपण तो पण पॉईंट जनरेट करू. त्याच्यानंतर आपण बघायचं की जे कार्बनवर चार्जेस आहेत ते प्रायमरी सेकंडरी टर्शियरी कसे आहेत. ओके, थर्ड पॉईंट आता आपला असा आला की डिस्टन्सचा, की जे -I किंवा +I वाले लोक अटॅच असतील त्यांचे डिस्टन्स कसे आहेत तुमच्या सबस्टन्सपासून. ओके फाईन. आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघू स्टॅबिलिटीसाठी. सपोज आपल्याकडे एक कंपाऊंड आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH बॉन्ड F बॉन्ड CH2 पॉझिटिव्ह, देन आफ्टर CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH bond Cl bond CH2 positive. Then after we have CH3 bond CH2 bond F bond CH bond CH2 positive. आता हे तीन एक्झाम्पल आणि आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 बॉन्ड CH बॉन्ड Cl बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 पॉझिटिव्ह. बघा आता हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. 4 सबस्टन्स तुमच्या समोर आहेत, चौघाच्या चौघही कार्बोकटायन आहेत आणि आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर विचारली. तर आता इथे एक पॉईंट बघा कुठला कामाचा शिकायला भेटते. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला जे लागलेले लोक आहेत हे -I ग्रुपवाले आहेत. बघा हा -I ग्रुपवाला आहे, हे -I ग्रुपवाले आहेत, हे मायनस आहेत आणि हे मायनस आहे, म्हणजे चारही सबस्टन्समध्ये -I ग्रुप लागलेला आहे. आता कार्बनवर आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्यात ओढणारे लोक आहेत, तर आणखी अनस्टेबल होणार. तर सगळ्यात पहिले काय बघायचं, जवळ कोणचे आहेत. आता तुम्ही ए आणि बी मध्ये नोटीस करा, ए आणि बी मध्ये पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ आहेत हे -I वाले. आपल्याला जवळ नको, जेवढं दूर तेवढं चांगलं, कारण की खेचणारा जेवढा जवळ आहे तेवढं खराब काम आहे, तेवढं अनस्टेबल. बरं ठीक आहे. आणि सी आणि डी मध्ये अगर तुम्ही बघसाल तर खेचणारे ग्रुप दूर आहेत. तुम्हाला सांगा या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये आणि या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये दूर बरे की जवळ बरे? दूर बरे. ठीक आहे, तर मी काय म्हणतो या दोघांपेक्षा तर बा हे चांगले आहेत, या दोघांपेक्षा हे चांगले आहेत. ओके, आता या दोघांपैकी कोण बघू.
आता इथं खेचणारा फ्लोरीन आहे, इथं खेचणारा क्लोरीन आहे. आता या दोघांपैकी चांगला खेचणारा कोण आहे? फ्लोरीन. मग इथं त्रास आहे कार्बनला. फ्लोरीनच्या कम्पॅरिझनमध्ये क्लोरीन कसं आहे? थोडा कमी खेचते इलेक्ट्रॉन. या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, याला कमी खेचणारच पाहिजे. मग सांगा या दोघांपैकी स्टेबल कोण? डी. तर या चारही कंपाऊंडपैकी सगळ्यात चांगला स्टेबल जो असणार तो डी असणार. आणि त्याच्यानंतर नंबर लागणार सीचा. ओके. नेक्स्ट आता येऊ आपण दोघांकडे. आता या दोघांपेक्षा ते हे खराबच आहे. आता तुम्ही नीट बघा, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला एफ लागला, आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला सीएल लागले. आता तसं इलेक्ट्रॉनला खेचण्याच्या मामलीत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ही ऑर्डर असते. पण तुम्ही नीट लक्ष द्या, सर इथं हा फ्लोरीन चांगला खेचून राहिला, क्लोरीन एवढा चांगला खेचत नाही. पण सिच्युएशन काय गाईज, जेव्हा सपोज हे गाडी आहे, या गाडीला एक ढकलणारा माणूस आहे जो की पॉवरफुल आहे. पण अगर जेव्हा गाडीला 2 वीक लोक ढकलतात तेव्हा हमेशा ही गाडी फास्ट धावणार. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की तुमच्या सबस्टन्सवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ओके, पण तिथं मायनस आय ग्रुपवाले लोक 2 लागलेले आहेत. तर याच्यापेक्षा हमेशा हा सबस्टन्स चांगले इलेक्ट्रॉन खेचणार. आणि अगर या कार्बनपासून हे चांगले इलेक्ट्रॉन खेचून राहिले तर हा अजून प्रॉब्लेममध्ये जाईल. मग सांगा या दोघांपैकी सगळ्यात अनस्टेबल कोण आहे? हा. आणि हा त्याच्यापेक्षा कमी अनस्टेबल. ठीक आहे. तर आपण तर स्टॅबिलिटीची ऑर्डर देऊन राहिलो, तर सगळ्यात चांगला स्टेबल हा, त्याच्यानंतर हा. आता या दोघांपैकी हा लागणार आणि हा खूपच खतरनाक अनस्टेबल. अंडरस्टूड? काऊन? कारण की इथं 2 मायनस आय ग्रुप लागलेले आहेत. तर तुम्ही एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची डिस्टन्स नंतर, की जेवढे नंबर ऑफ अगर मायनस आय ग्रुप जास्त असतील, नंबर ऑफ मायनस आय ग्रुप अगर जास्त असतील तर ते तुम्ही कन्सिडर हमेशा करायचे. म्हणजे फ्लोरीन हा खेचण्याच्या मामल्यामध्ये चांगला होता क्लोरीनपेक्षा, पण इथं क्लोरीन 2 लागले ना, तर इथं हा ग्रुप चांगला खेचणार. मग अगर हा ग्रुप चांगला खेचणार तर प्लस चार्ज आणखी वाढेल. मग या दोघांपैकी स्टेबल कोण? हा. ओके. म्हणून नंबर लागणार डी, सी नंतर ए आणि त्याच्यानंतर लागणार बी. तर डिस्टन्स नंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, नंबर ऑफ मायनस आय ग्रुप. तुम्ही प्लस आय ग्रुप पण लिहू शकता. म्हणजे अगर नंबर ऑफ मायनस आय किंवा प्लस आय ग्रुप मॅटर वाढून राहिले तर ते गोष्ट हमेशा मॅटर करणार. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन आपला तो सॉल्व्ह झाला. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ आता. तो आहे CH3 बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH बॉन्ड, CH2 पॉझिटिव्ह, बॉन्ड F, CH3 बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH बॉन्ड, NO2 बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH2 प्लस, CH3 बॉन्ड, CH बॉन्ड CN, बॉन्ड CH2, बॉन्ड CH2 प्लस. तिन्ही केसमध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही कार्बन हे प्रायमरी कार्बन आहेत. पण तिन्हीच्या तिन्ही सबस्टन्समध्ये जो आहे तो मायनस आय ग्रुप लागलेला आहे. तुम्ही नीट बघा, फ्लोरीन, NO2 आणि CN हे सगळे मायनस आय ग्रुप आले. आता तुम्ही हे नाही बघायचं की कोण पॉवरफुल आहे इलेक्ट्रॉनला खेचण्याच्या मामल्यात. तुम्ही हे बघायचं, आता तिन्हीच्या तिन्ही ऍक्च्युली सगळ्यात इलेक्ट्रॉनला खेचणार आहेत. आणि अगर तुम्ही तिघांच्या कम्पॅरिझनमध्ये अगर बघितलं तर सगळ्यात पॉवरफुल आहे NO2, त्याच्या नंतर लागणार CNचा आणि त्याच्यानंतर नंबर लागणार तुमचा फ्लोरीनचा. बट तुम्ही म्हणता सर NO2 सगळ्यात जास्त खतरनाक इलेक्ट्रॉनला खेचणार आहे, मग सगळ्यात अनस्टेबल हा असणार, मग हा असणार आणि मग हा असणार. म्हणजे हा सगळ्यात स्टेबल, कारण की याची पॉवर इलेक्ट्रॉनला खेचण्याची कमी आहे. आपल्याला कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करायचा आहे की वाढवायचा आहे? कमी करायचा आहे. पण हा खेचणारा ग्रुप तर वाढून राहिला कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज. हा तर त्याच्याहीपेक्षा खतरनाक वाढून राहिला आणि हा तर त्याच्याहीपेक्षा खतरनाक वाढून राहिला. हे येले पाहून सांगू शकतो. पण आपण हमेशा फॉलो करायचं डिस्टन्स. मला सांगा, तिन्ही ओढणार आहेत पण जवळ कोण आहे? फ्लोरीन. मग मी NO2 आणि CNचं कन्सिडरच नाही करणार. ते पॉवरफुल असो की वीक असो, सगळ्यात जवळ खेचणारा कोण आहे? फ्लोरीन. मग तो कमी पॉवरफुल असो की जास्त पॉवरफुल असो, जवळ हा आहे ना, तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन खेचण्याची ॲबिलिटी या केसमध्ये असणार. बरोबर आहे. मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन हा खिचून राहिला या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढीन, म्हणजे हा सगळ्यात जास्त अनस्टेबल, तर याचा नंबर लागणार शेवटी. आता या दोनच्या कम्पॅरिझनमध्ये बघा, सारख्याच दुरीवर आहेत. आता मला सांगा, NO2 चांगला खेचणार आहे की CN? NO2 चांगला खेचणार आहे इलेक्ट्रॉन, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढणार, म्हणजे नंतर लागणार नंबर बीचा. आणि CN हा एवढा पॉवरफुली खेचत नाही जेवढा NO2 खेचते, म्हणजे CN कमी इलेक्ट्रॉन ओढून राहिला, म्हणजे चार्ज एवढा याच्यावरचा चार्ज पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो एवढा वाढणार नाही याच्यावरचा ए. तर याची करेक्ट ऑर्डर काय झाली? सॉरी C. करेक्ट ऑर्डर काय झाली? CBA.
तर बघा हे जे पॉईंट आहेत डिस्टन्स आणि नंबर ऑफ मायनस आहे ग्रुप, हे प्रॉपर तुम्हाला अप्लाय करायला लागतात. नाही तर इथे एक जनरली चूक करतात स्टुडंटला वाटते की NO2 हा सगळ्यात चांगला इलेक्ट्रॉन खेचणारा ग्रुप आहे, म्हणजे हा कंपाऊंड सगळ्यात अनस्टेबल असणार, तर पोरं हे ऑर्डर लिहितात B नंतर C नंतर A. पोरं हे चूक करतात कारण की त्यांना माहीत असते ही ऑर्डर, पण तुम्ही डिस्टन्सला इथं फॉलो करून नाही राहिले. सगळ्यात पहिले फॉलो करायचं डिस्टन्सला आणि मग नंतर ग्रुप बघायचा की कुठला स्ट्रॉंग आहे कुठला नाही. अंडरस्टूड. तर असे काही हे आपण क्वेश्चन घेतले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी आपण काही याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. ओके, थँक्यू सो मच.